नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 26 मार्च 2022 रोजी झालेली गणित भाग 2ची ही प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. अशा प्रश्नपत्रिकांच्या सरावामुळं येणारी परीक्षा निश्चितच आपल्याला निर्भीडपणे देता येणार आहे. अनेक प्रश्न रिपीट होत असतात, त्यामुळे सराव हा गरजेचाच आहे. प्रश्न 2A आपण पूर्णपणे सोडलेला आहे. प्रश्न दुसऱ्यातला बी, खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 4, प्रत्येकी 2 गुण असतात. 8 गुणांचा हा प्रश्न. 4 सोडवायचे असतात, 5 असतात. पहिला आहे, जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, AB PQ बरोबर 4 आसपास आणि एरिया त्रिकोण PQR बरोबर 125 सेमी वर्ग, तर एरिया त्रिकोण ABC काढा. या ठिकाणी दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, हे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या क्षेत्रफळांच्या वर्गांचे गुणोत्तर इतके असते. म्हणजे दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय आहे. या प्रमेयाचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे. या ठिकाणी दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घेतलं पाहिजे, ते संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतकं दाखवलं पाहिजे. म्हणजे एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण PQR बरोबर AB वर्ग भागिले PQ वर्ग. ओके, दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयानुसार कोणते दोन त्रिकोण आहेत? त्रिकोण ABC आणि PQR. एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण PQR बरोबर AB वर्ग भागिले PQ वर्ग. एरिया त्रिकोण ABC काढायचा आहे. PQR 125 दिला आहे आणि AB भागिले PQ 4 आसपास दिला आहे, म्हणजे 4 वर्ग भागिले 5 वर्ग. ओके, एरिया त्रिकोण ABC काढायचा आहे आणि एरिया त्रिकोण PQR 125 दिलेला आहे. ओके, एरिया त्रिकोण ABC काढताना त्याला जे 5 वर्ग गुणिले येणार आहे ते भागिले कुणाला जाणार आहे? 125 गुणिले 4 वर्ग. ओके, म्हणजे एरिया त्रिकोण ABC बरोबर 4 वर्ग गुणिले 125 भागिले 5 वर्ग. 4 वर्ग 16 गुणिले 125 भागिले 5 वर्ग 25. 25 125ला भाग जातोय 16. 25 5 1600, मग 16 पंचे 80 सेमी वर्ग. हे एरिया त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ. ओके, दुसरा आहे, वरील आकृतीत माप कंस DXE या कंसाचं माप 105 आहे. माप कंस AYC 47 आहे. तर माप कोन DBE किती? या ठिकाणी जीवा AD आणि जीवा CE या दोन जीवांचं छेदन आहे ते वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. तयार होणारा कोन जो आहे त्या कोनाचं माप या दोन कंसांच्या मापाच्या निम्म असतं. दोन कंसांच्या मापांच्या बेरजेच्या निमपट असतं. म्हणजे आपल्याला 105 आणि 47 यांची बेरीज करून भागिले 2 केलं पाहिजे, म्हणजे या कोनाचं माप मिळणारच. ओके, या ठिकाणी वर्तुळांच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा, वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असतील. वर्तुळाच्या बाह्य भागात तर त्या रेषामधील कोनाचे माप त्या कोनाने आंतरखंडित केलेल्या त्या कोणाने
अंतरखंडित केलेल्या कंसांच्या मापाच्या निमपट असते. म्हणजे या ठिकाणी हा जो कोन आहे, कोन DBE, कोन DBE बरोबर कोन DBE बरोबर 1/2, हे दोन कंस आहेत. पहिला मोठा माप कंस DXE अधिक माप कंस या ठिकाणी AYC 1/2 या ठिकाणी मोठ्या कंसाचं माप 105 अधिक 47/2, 105 आणि 47 152/2, बेसाती 14 बेसक्क 12 76 माप कंस DBE बरोबर 76. ओके. सॉरी, मापाच्या फरकाच्या म्हणजे फरक घ्यायचे. सॉरी, या फरक आला 105 म्हणून 47 गेले, 58 उरले भागिले 2 29 ओके, 29 माप कोण DBE 29 फरकाच्या निम्मे असते. सॉरी, इथं राहिलेलं होतं फरकाच्या निम्म, बेरजेचं नाही, फरकाच्या मध्ये वजा चिन्ह. ओके. अशा पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे. 3.2 सेमी त्रिज्या व O केंद्र असलेले वर्तुळ काढा. वर्तुळावर कोणताही एक P बिंदू घ्या. वर्तुळ केंद्राचा वापर करून बिंदू P मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. 3.2 सेमी त्रिज्याचं वर्तुळ काढण्यासाठी वर्तुळ कंपासमध्ये 3.2 सेमी त्रिज्या घ्यायची. हे पहा बरोबर 3.2 सेमी त्रिज्या घेतलेली आहे. वर्तुळ काढायचे 3.2 सेमी त्रिज्याचं. याच्यावरती P बिंदू घ्यायचा आहे. वर्तुळ केंद्राचा वापर करायचा आहे, म्हणजे वर्तुळ केंद्र O आणि P जोडून वाढवायचे आहे. P बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी P केंद्र घ्यायचा. दोन्ही बाजूला किरण OP वरती खुणा करायच्या. ओके. दोन्ही बाजूला त्याच अंतरानं थोडंसं अंतर वाढवलं. समजा पहिली खूण ही केंद्र घेतली, आपण वरती चाप मारा, थोडंसं अंतर वाढवलं आहे, खाली चाप मारलेला आहे. या ठिकाणी दुसरी खूण केंद्र घेतलेली आहे, आत्ताच काढल्या कंसाला छेदणारे चाप मारलेले आहेत, आणि हे दोन छेदनबिंदू जोडल्यानंतर वाढवायचे. ही P बिंदूतून स्पर्शिका आहे. अशा पद्धतीनं ही स्पर्शिका आपण काढलेली आहे. ओके. 3.2 सेमी त्रिज्या लिहायची आहे. पुढचा चौथा प्रश्न आहे. जर साइन 60 बरोबर 11/61 तर कॉस थिटाची किंमत त्रिकोणमितीय नित्य समानतेचा वापर करून काढा. साइन थिटा 11/61 आहे, नित्य समानता आहे. नित्य समानता साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. त्यामध्ये साइन थिटाची किंमत 11/61, 11/61 त्याचा वर्ग अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. 11 वर्ग भागिले 61 वर्ग अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा हा 11 वर्ग भागिले कॉस वर्ग 61 वर्ग थिटा पलीकडे गेले.
11 वर्ग भागिले 61 वर्ग, छेद सारखा नाही, तिरकस गुणाकार 61 वर्ग एक्के वजा 11 वर्ग एक्के भागिले 61 वर्ग. या ठिकाणी वर्ग न करता आपण सोडवतोय, मात्र सूत्रांचा अचूक वापर करणं गरजेचं आहे. ए वर्ग वजा बी वर्गाचा वापर करून 61 वर्ग वजा 11 वर्ग 61 अधिक 11, दुसऱ्या कंसात 61 वजा 11 भागिले 61चा वर्ग. 61 आणि 11 72 गुणिले 61मधून 11 गेले 50, 32 गुणिले 50 5 2 10ला 0 ह्याच्याला भागिले 61 वर्ग आहे. ओके, 22 दुणे 10 65 55 36 हे 0 म्हणजे 72 गुणिले 50 3600 भागिले 61 वर्ग. हा कॉस वर्ग थीटा आहे. कॉस वर्ग थीटाचं वर्गमूळ कॉस थीटा, 3600चं वर्गमूळ 60 आणि 61 वर्गाचं 61. त्यामुळं कॉस थीटा बरोबर 60 भागिले 61. ओके, अशा पद्धतीनं हा 2 गुणांचा प्रश्न नित्यसमांतर वापरून आपण सोडवलेला आहे. पुढचा प्रश्न आहे त्रिकोण एबीसीमध्ये ए बी 9 सेमी, बी सी 40 सेमी, ए सी 41 सेमी, तर त्रिकोण एबीसी काटकोन त्रिकोण आहे की नाही ते साकाराने लिहा. सर्वात मोठी बाजू या ठिकाणी ए सी आहे. सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग ए सी वर्ग म्हणजे 41चा वर्ग. 41चा वर्ग 1681 येत नसेल तर असा करा, 40 अधिक 1 कंसाचा 40 अधिक 1 कंसाचा वर्ग मग 41चा वर्ग. पहिल्या पदाचा वर्ग 40चा वर्ग 1600, 40 एक्के 40 त्याची दुप्पट 80 आणि 1चा वर्ग 1 1680 आणि 1 1681. ओके, अशा पद्धतीनं सर्वात मोठ्या बचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे बरोबर आहे का पाहायचं. ए बी वर्ग 9चा वर्ग बरोबर 81, त्यानंतर बी सी वर्ग बरोबर 40चा वर्ग बरोबर 1600. येथे ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर 81 अधिक 1600 म्हणून 1681. ओके, यावरून सर्वात मोठा बच वर्ग ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग आहे. म्हणून त्रिकोण ए बी पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे. ओके, प्रश्न तिसरा आहे, कृती पूर्ण करा. यामध्ये 2 असतात, 1 सोडवायचा असतो, 3 गुणांचा, 6 रिकाम्या जागा असतात चौकटी, प्रत्येकी अर्धा गुण. कृती पूर्ण करा. या ठिकाणी आकृतीत जीवा पी क्यू आणि जीवा आर एस एकमेकांना टी बिंदू छेदतात. जीवा पी क्यू आणि जीवा आर एस पी क्यू आणि आर एस पी क्यू आणि आर एस एकमेकांना टी बिंदू छेदतात. कोण एस टी क्यू 58, कोण एस टी क्यू 58 आहे. कोण पी एस आर 24 आहे. कोण पी एस आर 24 आहे. तर या ठिकाणी कोण एस टी क्यू बरोबर माप कंस पी आर अधिक माप कंस एस क्यू दाखवण्यासाठी पडताळा घेण्यासाठी रिकाम्या जागा भरायच्या आहेत. पाहूया. त्रिकोण पी टी एसमध्ये हा त्रिकोणाचा बाह्यकोनाचं जे प्रमेय आहे, ह्या त्रिकोण पी टी एसमध्ये बाह्यकोनाचं जे प्रमेय आहे, एस टी क्यू हा बाह्यकोन आहे. एस टी क्यू या बाह्यकोनाचं माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजेबरोबर असते. म्हणजे एस पी टी अधिक पी एस टी म्हणजे 58 बरोबर 34 अधिक 24
मग या ठिकाणी आपल्याला एस पी क्यू पाहिजे. एस पी क्यू बरोबर या ठिकाणी एस टी क्यूमधनं आपल्याला पी एस टी वजा करायचं आहे. इथं पी एस टी कोण वजा केला म्हणजे पी एस टी पहिली रिकामी जागा आहे. त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे प्रमेय कोण एस पी क्यू 34° आहे. माप कंस क्यू एस बरोबर 2 गुणिले 34 हा एस पी क्यू त्याच्या दुप्पट आहे. कोणाचं माप या ठिकाणी हा एस पी क्यू 34 आहे. त्याचा अंतरखंडित कंस क्यू एस आहे. क्यू एसच्या मापाच्या निम्मा असतंय त्याच्या अंतर्लिखित कोणाचं माप म्हणजे एस पी क्यूचं माप 34 आहे. मग त्या कोणाचं माप त्या कंसाचं माप या कोणाच्या दुप्पट म्हणून 34 दुनी 68. ओके. अंतर्लिखित कोणाचे प्रमेय लिहिले इथं 34 आहे. 2 गुणिले 34 अंतर्लिखित कोणाचे प्रमेय बरोबर 68. आता तसेच माप कंस पी आर माप कंस पी आर सुद्धा हा जो माप कंस पी आर आहे तो कंस पी एस आर या अंतर्लिखित कोणाचा कंस पी आर अंतरखंडित कंस आहे. म्हणजे कंस पी आरचं माप कोण पी एस आरच्या दुप्पट आहे म्हणजे 24च्या दुप्पट 48. इथं 48. ओके. रिकामी जागा. ओके. अशा पद्धतीने म्हणजे पडताळणी घेण्यासाठी माप कंस 1/2 माप कंस क्यू एस अधिक माप कंस पी आर 1/2. आता क्यू एस आणि पी आर या दोघांची बेरीज 116 मिळालेली आपल्याला. 58 आणि 48 8 आणि 8 16 सॉरी 68 आणि 48 यांची बेरीज 8 आणि 8 16 6 1 4 10 1 11 68 आणि 48 यांची बेरीज 116 त्याच्या निम्म. ओके. म्हणजे 116ची निम्म 58. परंतु एस टी क्यू 58 दिलेला आहे. ओके. एस टी क्यू 58च हा दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी 1/2 माप कंस पी आर अधिक 1/2 माप कंस क्यू एस बरोबर कोण एस टी क्यू. माप कंस क्यू एस आणि पी आर यांची बेरीज आणि त्यांच्या निम्म. मग माप कंस क्यू आर आहे क्यू एस आहे 68 माप कंस पी आर आहे 48 म्हणून क्यू एस आणि पी आर यांची बेरीज 116 भागिले 2 आहे म्हणून 58. म्हणून माप कंस एस टी क्यू 58 या दोघांच्या बेरीजच्या निम्म 58 म्हणजे माप कंस एस टी क्यू 58 दिलेला आहे. म्हणजे 1/2 माप कंस पी आर आणि माप कंस क्यू एस या दोघांच्या बेरीजच्या निम्म म्हणजेच कोण 58 म्हणजेच माप कोण एस टी क्यू. ओके. अशा पद्धतीने 1 आणि 2 वरून हा निष्कर्ष लिहिला आणि आपल्याला पडताळा मिळाला आहे. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी 10वीला बसणाऱ्या सर्वांच्यासाठी तो शेअर करा. येणाऱ्या परीक्षेमध्ये त्यांची गुणवत्ता यामुळे वाढो. धन्यवाद.